नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप. सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून सेट आणि नेट परीक्षेमध्ये विचारली गेलेली प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने सराव प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. आपल्याला ही माहिती आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना शेअर करायलाही विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर शेजारी असलेली बेल त्या ठिकाणी प्रेस करावी, म्हणजे मी टाकलेला व्हिडिओ आपणापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तो अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकाल. या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 20 पर्यंत प्रश्न पाहिल्याच्या नंतर आता जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजेच 21 आणि त्या प्रश्नाचं उत्तर पाहत असताना आपल्या लक्षात येतं की प्रश्न असा आहे, लौकिक अर्थाला अलौकिकाच्या पातळीवर नेणाऱ्या शक्तीला काय म्हणतात. आणि ही आपली जी व्याख्या आहे ती लौकिक अर्थाला अलौकिकाच्या पातळीवर नेणाऱ्या शक्तीला प्रज्ञा असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणची जी काही बी हा पर्याय आहे हे पर्याय उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी आस्वाद क्षमता, भावना आणि प्रतिभा हे पर्याय चुकीचे असून प्रज्ञा हा जो काही पर्याय आहे बी क्रमांकचा तो या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा जो काही प्रश्न आहे तो म्हणजेच दीप्त, ललित, मध्यम अशा वर्णनियाला योग्य अशा पद्यात आस्वाद्य होणारे गुण साकारले म्हणजे काय. आता पहा, दीप्त, ललित, मध्यम अशा वर्णनियाला योग्य अशा पद्यात आस्वाद्य होणारे गुण साकारले म्हणजे काय, तर रीती होय. कारण रीतीची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या आपण संस्कृत अभ्यासकांची पाहिल्यानंतर आपल्या हे गुण त्याच्यामध्ये असलेले वर्णनियाला योग्य अशा पद्यात आस्वाद्य होणारे गुण साकारले, दीप्त असेल, ललित असेल, मध्यम असेल, हे गुण साकारले त्यामध्ये दिसून येते. यामध्ये रस, कविता किंवा प्रतिष्ठा हे पर्याय चुकीचे आहेत. सुखदुःखवादी काव्य मीमांसकाने सुखदुःखात्मको रस. आता सुखदुःखात्मको रस म्हटलं की गुणचंद्र आणि रामचंद्र हा पर्याय कधी लक्षात ठेवा. बाकीचं तुम्ही काही लक्षात ठेवलं किंवा नाही तरी चालेल, परंतु हा जो काही शब्द आहे सुखदुःखात्मको रस ही जी काही व्याख्या आहे, विशेषतः बघा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने विचारला, सुखदुःखवादी काव्य मीमांसकांनी सुखदुःखात्मको रसम असे सांगणाऱ्या कोणत्या दोन लेखांच्या बंडखोरीचे कौतुक केले आहे, तर ते आहेत रामचंद्र आणि गुणचंद्र यांनी. हा रामचंद्र गुणचंद्र हा जो काही पर्याय आहे डी क्रमांकाचा हा या ठिकाणी बरोबर आहे. भामह, दंडी, विश्वनाथ, विश्वेश्वर, रुद्र आणि लोलट हे नाही, तर रामचंद्र गुणचंद्र हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा जो काही पर्याय आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजेच प्रश्न असा आहे, पुढचा पर्यायाचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की कोणते निमित्त लक्षणेचे नाही. आता पहा, लक्षणेच्या बाबतीत हा प्रश्न आहे, ज्या की अभिधा, व्यंजन आणि लक्षणा हे प्रश्न त्या ठिकाणी हे शब्दार्थाच्या 3 शक्तीच्या संदर्भात हा लक्षणाच्या जी काही तिसरी शक्ती आहे ही शक्ती अभिधा, लक्षणा आणि व्यंजन अशा दुसरी जी काही शक्ती आहे तिच्या संदर्भातील. यामध्ये कोणते निमित्त लक्षणेचे नाही, तर मुख्यार्थभाग हा, त्याच्यानंतर रूढी आणि प्रयोजन हे किंवा संकेत. तर हे जे काही गोष्टी आहेत मुख्यार्थभाग, रूढी आणि प्रयोजन आणि संकेत हे पहिली जी काही आपली त्या ठिकाणची जी काही शक्ती आहे त्या संदर्भातले असून मुख्यार्थबोध हा जो काही पर्याय आहे या ठिकाणी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे जो काही बी नंबर आहे ते बी नंबर या ठिकाणी बरोबर असल्यामुळं आपण या ठिकाणी जे काही मुख्यार्थभाग असतील, रूढी आणि प्रयोजन असतील किंवा संकेत असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. नंतरचा पुढचा प्रश्न आहे, लक्षणांनी कशाचे वैचित्र्य साध्य असे भट्टतोताचे मत आहे. आता भट्टतोताचा जो काही ग्रंथ आहे हा ग्रंथ जरी आपल्याला लक्षात आलं तरी आपल्याला लक्षात येतं की एक वक्रोक्तीचे, परमार्थाचे, नाट्यधर्माचे या तिन्ही गोष्टी त्यांनी सांगितल्या नाही, तर अलंकाराच्या संदर्भात हे जे काही वरील लक्षणांनी कशाचे वैचित्र्य साधते, तर अलंकाराचे वैचित्र्य साधते हा पर्याय या ठिकाणी आपला बरोबर आहे. संहितेच्या अर्थाचे स्वरूप आणि अर्थ निर्णयाच्या शक्यता व मर्यादा यांच्या विजयीचे विवेचन कोणी केले, तर ए
उबरतो एको या लेखकाने संहितेच्या अर्थाचे स्वरूप आणि अर्थनिर्णयाच्या शक्यता व मर्यादा या संदर्भातील यांच्या विषयीचे विवेचन आपल्याला उबरतो एको यांनी केलेलं सांगता येतं. म्हणजे पहा, तुम्हाला या ठिकाणी जे काही पर्याय दिलेले आहेत ते म्हणजे E.D. हर्ष असतील, मार्टिन हायडेगर असतील किंवा हॅन्स रॉबर्ट असतील, हे पर्याय या ठिकाणी बरोबर नसून उबरतो एको हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न म्हणजेच पहा, कलाकृतीत सौंदर्येतर मूल्यांची म्हणजे जीवन मूल्यांची एकात्म संघटना गतिशील व कल्पकतापूर्ण असेल तर तेथे सौंदर्य मूल्याची निर्मिती होते. पहा, कलाकृतीत सौंदर्येतर मूल्याची जीवन मूल्याची एकात्म संघटना गतिशील व कल्पकतापूर्ण असेल तर तेथे सौंदर्य मूल्याची निर्मिती होते. हे जे काही विधान आहे हे विधान श्री म्हणजे सुरेंद्र बारलिंगे यांचं आहे. जे प्रभाकर पाध्ये नाही, राभा पाटणकर नाही किंवा गंगाधर पाटील नाही, तर सौंदर्येतर मूल्याची म्हणजे कलाकृती सौंदर्येतर मूल्याची जी काही संघटना आहे ती एकात्म संघटना सुरेंद्र बारलिंगे यांनी हे जे काही वरील विधान केलेलं आहे ते विधान केलेलं सांगता येतं. पुढचा जो काही प्रश्न आहे तो म्हणजे पुढील समीक्षा ग्रंथ प्रकाशन कालानुसार लिहा. आता पहा, मी बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्न अशा पद्धतीनं मुद्दामहून बरेच प्रश्न घेतलेले आहेत की त्या लेखकाचे ग्रंथ आणि त्यांचा जो काही कालखंड आहे तो कालखंड या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारताना विचारला जातो. म्हणून या ठिकाणचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न अशा पद्धतीचा आहे. पहा, की पुढील समीक्षा ग्रंथ प्रकाशन कालानुसार प्रकाशन वर्ष त्याचं तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे आणि प्रकाशन वर्ष विचारल्यामुळं या ठिकाणचा जो काही आपण पर्याय आहे तो पाहणार आहोत. त्यामध्ये साहित्य विचार, त्याच्यानंतर टीका विवेक, पोत आणि पासंग. आता आपल्या एक लक्षात आलं पाहिजे इथं की पासंग हे कधीचा आहे, पोत हा कधीचा आहे, टीका विवेक हा कधीचा आहे आणि साहित्य विचार म्हणजे हा साहित्य विचार पहिला ग्रंथ, त्याच्यानंतर टीका विवेक आहे, त्याच्यानंतर पोत आहे आणि त्याच्यानंतर पासंग आहे. म्हणजे चारही पर्यायात हेच ग्रंथ आहेत, परंतु त्यांचा प्रकाशन वर्ष कोणता अगोदरचा आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. अशा वेळेसच अशा प्रश्नाची उत्तरं आपण देऊ शकतो. पुढील प्रश्न पहा, आता पुढीलपैकी कोणता ग्रंथ मार्क्सवादी समीक्षा दृष्टीतून लिहिलेला नाही म्हणतंय. पहा, फक्त मार्क्सवादी दृष्टिकोन या ठिकाणी जे काही मार्क्सवादी दृष्टिकोनातून समीक्षा केलेली त्यांचा ग्रंथ तुम्हाला या ठिकाणी जर माहिती असेल तर या ठिकाणचा जो काही ग्रंथ आहे संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य असेल, भारतीय संस्कृती असेल आणि साहित्य आणि समाज जीवन असेल, हे जे काही ग्रंथ आहेत हे ग्रंथ आपल्याला मार्क्सवादी समीक्षातून दृष्टीतून लिहिलेले दिसून येतात. तर सृष्टी, सौंदर्य आणि साहित्य मूल्य हा जो काही ग्रंथ आहे तो ग्रंथ मार्क्सवादी साहित्य समीक्षा दृष्टीतून लिहिलेला नाही आणि म्हणून तो जो काही ग्रंथ आहे तो ग्रंथ वेगळा पडतो, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजेच साहित्य कृतीची. पहा, इथं प्रश्न कशा पद्धतीने विचार तो म्हणजे साहित्य कृतीची भाषा दोन प्रकारचे कार्य करते. एक विचार विनिमयाचे व अर्थ संप्रेषणाचे आणि दोन काव्यात्म आणि सौंदर्यात्म. हा विचार कोणी मांडला? तर जे काही या ठिकाणचे लेखक आहेत ते सर्व पाश्चात्य लेखक या ठिकाणी देरिदा असतील, मार्टिन हायडेगर असतील किंवा गादमर असतील, परंतु जे काही उत्तर आहे ते उत्तर आहे ते म्हणजेच मुकॅरोव्स्को. तर ह्या मुकॅरोव्स्को यांनी याचा काही वरील जो विचार मांडला आहे तो विचार आपल्याला सांगता येतो की मुकॅरोव्स्को यांनी मांडलेला हा विचार आहे. पुढचा प्रश्न पहा, ग्रामीण कथेचे विवच्छेदक लक्षण कोणते? सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्यांची जी काही ग्रामीण भाषा म्हणजे विवच्छेदक म्हणले आणि ते म्हणजेच ग्रामीण भाषा. ग्रामीण वातावरण, ग्रामीण समस्या, ग्रामीण विनोद ह्या तर गोष्टी आहेत, परंतु विवच्छेदक लक्षण कोणतं आहे तर ते म्हणजेच ग्रामीण भाषा. म्हणजे ज्या पद्धतीनं हा मुकॅरोव्स्की आहे अगदी त्याच पद्धतीने हा पर्याय म्हणजेच ग्रामीण भाषा हे ग्रामीण कथेचे विवच्छेदक लक्षण आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजेच पहा, प्रयोजन गंभीरपणा अभिव्यक्ती पोरकट वाटू शकेल अशा नाट्य प्रकाराला काय म्हणतात? पहा, प्रयोजन गंभीर पण अभिव्यक्ती पोरकट वाटू शकेल अशा नाट्य प्रकाराला आपण फार्स
त्याला ते विनोदाची झालर असं म्हटलं जातं, पण तो जो काही प्रकार आहे तो म्हणजेच फारसा आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रयोजन गंभीर पण अभिव्यक्ती पोरकट वाटू शकेल अशा नाट्य प्रकाराला आपण फारसा असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजेच कोणत्या मृत्यू संबंधीचे काव्य ही विलापिका होणार नाही. विलापिका होणार नाही असं म्हटलं की बालपणी मातेचा मृत्यू ही विलापिका होऊ शकत नाही, तर वृद्धापकाळी पुत्राचा मृत्यू ही होऊ शकते, तरुणपणी पतीचा मृत्यू ही होऊ शकते, तरुणपणी पत्नीचा मृत्यू ही सुद्धा होऊ शकते, परंतु बालपणी मातेचा मृत्यू ही विलापिका होऊ शकत नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. जे विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना आपल्याकडे एकूण अभ्यासाच्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाच्या तर आहेतच, परंतु आपण काढलेल्या ज्या काही नोट्स आहेत त्याची अतिशय सूक्ष्मपणे त्या ठिकाणी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस प्रश्न कशा पद्धतीनं विचारले जाऊ शकतात हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून आपण ज्या वेळेस अशा प्रश्नांचा विचार करू त्या वेळेस आपल्याला हे जे काही प्रश्न आहेत किंवा प्रश्नाची एकूण जी काही काठिण्य पातळी आहे ही काठिण्य पातळी लक्षात येते. पहा आता इथं प्रश्न, चरित्र लेखनात कोणत्या बाबीकडे डोळे झाक करता येत नाही. आता बघा तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारला आहे की एकूण जी काही लिखाणात आपण म्हणजे चरित्र लेखनाच्या संदर्भातील हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न म्हणजेच पहा, चरित्र लेखनात कोणत्या बाबीकडे डोळे झाक करता येत नाही, तर वस्तुस्थिती जी काही आहे त्याच्याकडे डोळे झाक करून चालता येत नाही, कारण त्याच्यावरच खऱ्या गोष्टी चरित्र लेखनात त्याला महत्त्वाचं स्थान असतं. म्हणजे वास्तवातील व्यक्तीची भाषणे असतील, चरित्र नायकाने मुलाखतीत मांडलेली भूमिका असेल किंवा खुशखुशीतपणा असेल, याच्याकडे डोळे झाक केले तरी चालेल, पण वस्तुस्थिती जी आहे तिच्याकडे डोळे झाक करून त्या ठिकाणी आपल्याला चालणार नाही. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजेच महानुभाव पंताने मराठीचा देशी भाषेचे बहुजनांच्या बोलीचा पुरस्कार करून ब्रह्मविद्येला मुकणाऱ्या म्हातारियाची सोय केली. या विधानातील म्हातारियाची म्हणजे कोणाची? आता हा प्रश्न पहा, तुम्हाला महानुभाव पंताने मराठीच्या देशी भाषेचा बहुजनांच्या बोलीचा पुरस्कार करून विद्येला मुकणाऱ्या म्हातारिया म्हणजे काय? सर्वसामान्य लोकांची जी काही सोय आहे ती सोय केली. म्हणजे ती सर्वसामान्यांसाठी मराठीची बोली, मराठी किंवा सोपी बोली जी आपण म्हणतो ती देशी भाषेचा बहुजनांच्या बोलीचा पुरस्कार त्या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो. म्हणजे सर्वसामान्य वृद्धांची नाही, सर्वसामान्य अनुभवी लोकांची नाही, बहुजन समाजातील लेखकाची तर बिलकुल नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हातारिया म्हणजे काय, तर सर्वसामान्य लोकांची ही भाषा आपल्याला या ठिकाणी असलेली सांगता येते. पुढचा जो काही प्रश्न आहे तो म्हणजेच पहा, पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो म्हणजेच नियतकालिक. बघा प्रश्न, नियतकालिक लेखापासून ते जे स्वार्थ होतात, पहा, नियतकालिक लेखापासून जे स्वार्थ होतात ते आम्हास सांप्रत्य राजाचे द्वारे माहीत झाले. जा देशामध्ये लेखांचा प्रचार झाला आहे तेथे लोकांच्या अंतर व्यवहारामध्ये तसेच बाह्य व्यवहारामध्ये शाश्वत हित आहे हा अभिप्राय कोणी व्यक्त केला? तर गोपाळ हरी देशमुख यांचे जे लेख आहेत ह्या लेखामध्ये अशा पद्धतीचे जे काही नियतकालामध्ये प्रसिद्ध झालेले लेख आहेत त्या लेखातून वरील अभिप्राय आपल्याला त्यांना दिलेला दिसून येतो. याच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर असतील, दादोबा पांडुरंग तर्खडकर असतील, भाऊ दाजी लाड असतील, यांचा हा वरील अभिप्राय नसून गोपाळ हरी देशमुख यांचा हा अभिप्राय आहे. पुढचा प्रश्न म्हणजेच पहा, आता युरोपियन लोकात व आपले लोकात धर्म संबंधी भेद जो कोणता राहिला आहे असा प्रश्न खालीलपैकी कोणी विचारला? तर पंडित रमाबाई यांनी हा वरील प्रश्न विचारला आहे. म्हणजे ताराबाई शिंदे असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा रमाबाई रानडे यांनी नाही. तर आता युरोपियन लोकात व आपल्या लोकात धर्मसंबंधी भेद तो कोणता राहिला आहे, म्हणजे फक्त धर्मसंबंधीचा जो भेद आहे तो राहिला आहे, अशा पद्धतीचा प्रश्न पंडिता रमाबाई यांनी केला आहे. आता या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा प्रश्न पहा,
विधवा पुनर्विवाहाचा कायदा कोणत्या वर्षी झाला? वैचारिक जे काही साहित्य आहे, साहित्याच्या संदर्भातील हा प्रश्न आहे. म्हणजे असं वेगळा असा काही प्रश्न नाही. विधवा पुनर्विवाहाचा कायदा कोणत्या वर्षी झाला? तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा हा 1856 मध्ये झालेला आपल्याला सांगता येतो आणि म्हणून ते उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे विनायक बाळकृष्ण दामले यांच्या अवलिया. पहा, अवलिया या कादंबरीत एक निखालस सामाजिक कादंबरी म्हणून बरेच वरचे स्थान द्यावे लागेल. तसेच कादंबरीच्या पहिल्या पिढीत स्वभावलेखन आणि मनोविश्लेषण यांना इतके महत्त्व देणारी ही बहुशा एकुलती एक कादंबरी म्हटले तरी चालेल. तर ही आता एक असे प्रश्न विचारले असताना तुम्हाला एकतर ही कादंबरी कोणाची हे अगोदर माहिती पाहिजे आणि म्हणून वि. बा. दामले यांची अवलिया ही कादंबरी असून त्याच्यामध्ये निखालस आणि सामाजिक कादंबरी बरेच वरचे स्थान द्यावे लागेल. अगदी बरोबर आहे. तसेच कादंबरीच्या पहिल्या पिढीत स्वभावलेखन आणि मनोविश्लेषण दोन्ही गोष्टी, स्वभाव विश्लेषण आणि मनोविश्लेषण यांना इतके महत्त्व देणारी ही बहुशा एकुलती एक कादंबरी म्हटले तरी चालेल आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण विधान हे काय आहे ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा आता काय आहे ती. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे पुनर्विवाह आवश्य आहे असे दाखवणे होते तर मुख्य पायावरचा जो प्रसंग चमत्कारक रीतीने टाळला आहे. मुख्य पायावर तो प्रसंग आणून पुनर्विवाह करविला असता तर उद्देश विशेष सफल झाला असता. व्यभिचारी स्त्रियांना पुनर्विवाह पाहिजे असे दाखवण्यात फारसे पुनर्विवाह शास्त्राचे महत्त्व राहत नाही. हे जे काही विधान आहे हे रघुनाथ शास्त्री, शंकर शास्त्री अभ्यंकर लिखित स्वैर संकेशा यातील हे विधान आपल्याला सांगता येतं. म्हणून ए नंबरचा जो काही पर्याय आहे तो बरोबर आहे. म्हणजे जो गोना माडगावकर लिखित लहानसा व्यवहार उपयोगी नाटक रूपनिबंध नाही. महादेव बाळकृष्ण चित्रे लिखित मनोरमा बिलकुल नाही. वीज कीर्तने म्हणजेच विनायक जनार्दन कीर्तने लिखित जयपाळ याच्यामध्येही नाही. तर रघुनाथ शास्त्री, शंकर शास्त्री अभ्यंकर अभ्यंकर लिखित स्वैर संकेशा यातील हे वरील जे काही विधान घेतलेलं आहे ते विधान आपल्याला असलेलं सांगता येतं. आता पुढचा जो काही आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाहायचा आहे तो म्हणजे त्या पुढीलपैकी कोणत्या घटक, बघा, पुढीलपैकी कोणता घटक वाङ्मयीन अभिरुचीशी संबंधित नाही. वाङ्मयीन अभिरुचीची म्हणताय म्हणजेच महान व्यक्तीचे वाङ्मयीन व्यक्तिदर्शन, विदग्ध साहित्याचे वाचन, लेखक प्रकाशक यांची प्रतिष्ठा, सत्य, सौजन्य, सौंदर्य व या मूल्याचा आता वाङ्मयीन अभिरुची म्हणजे काय तर महान व्यक्तीचे वाङ्मयीन व्यक्तिदर्शन अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये हे संबंधित आहे. विदग्ध साहित्याचे वाचन हेही वाङ्मय अभिरुची संबंध आहे. सत्य, सौजन्य, सौंदर्य या मूल्याचा पुरस्कार अगदी बरोबर. वाङ्मयीन अभिरुचीचे हे तिन्ही घटक महत्त्वाचे असून लेखक प्रकाशक यांची प्रतिष्ठा याच्यामध्ये महत्त्वाची नाही. ते कोणत्या एखादं पुस्तक कोणत्या प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे ते, परंतु त्याच्यामधला महान व्यक्तीचे वाङ्मयीन व्यक्ती, विदग्ध साहित्याचे वाचन याच्यावरून पुढीलपैकी कोणता घटक वाङ्मयीन अभिरुचीशी संबंधित नाही तर लेखक प्रकाशक यांची प्रतिष्ठा हा घटक त्या ठिकाणी आपल्याला वाङ्मयीन अभिरुचीशी संबंधित नाही हे सांगता येतं. आता जो काही पुढचा जो काही प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो म्हणजे प्रश्न पहा. इतके श्रम जे केले ते फक्त लोकास त्यांची वास्तविक स्थिती कशी आहे ती कळावी, त्यांनी सुधारावे, त्यास इहलोकी सुखवृद्धी व्हावी, त्यानंतर परलोकांचे साधन घडावे व आपले भूतकाळापासून दृढ ग्रह झाले आहेत ते कमी व्हावे किंवा नाहीसे व्हावे. हा जो काही उद्देश ठेवून कोणी लेखन केले तर गोपाळ हरी देशमुख यांनी वरील उद्देश ठेवून म्हणजे जे इतके श्रम जे केले फक्त लोकास त्याची वास्तविक स्थिती कशी आहे ती कळावी, त्यांनी सुधारावे, त्यास इहलोकी सुखवृद्धी व्हावी, परलोकाचे साधन घडावे व आपले भूतकाळापासून दृढ ग्रह झाले आहेत ते कमी व्हावे किंवा नाहीसे व्हावे अशा पद्धतीने हा उद्देश ठेवून गोपाळ हरी देशमुख यांना वरील लेखन केलेलं आपल्याला सांगता येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा पद्धतीचे अजूनही काही प्रश्न पाहणार आहोत, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी एवढे प्रश्न आपण पाहिले आहेत. याबाबत काही अडचणी असतील किंवा काही समस्या असतील तर त्या समस्या नक्की माझ्यापर्यंत पोहोचवात. मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.